श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील भक्तश्रेष्ठ हनुमान या विषयावरील मार्गदर्शन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्णतारावयासी असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला. हनुमान हा पवन म्हणजे मरुतपुत्र असल्याने त्याला मारुती असेही म्हणतात. 7 चिरंजीवापैकी तो एक आहे व तो आकाशात स्थित आहे. भगवंताला जेव्हा एखादे कार्य करवून घ्यायचे असते तेव्हा ते त्या कार्याला पूरक अशीच परिस्थिती निर्माण करतात. रावणाचा नाश करण्यासाठी श्रीरामांचा जन्म झाला. त्यांना सहाय्य करण्यासाठी लक्ष्मण भरत यांचा जन्म झाला. तर शत्रूच्या घरी बिभीषणाचा जन्म झाला. पशूंच्या सहाय्याने हा नाश करण्याची योजना असल्यामुळे भक्तश्रेष्ठ हनुमानाचा जन्म झाला. मारुती हा 11 रुद्रांपैकी एक असल्याने शास्त्रात त्याचे खूप महत्त्व आहे. ती एक संकट निवारण करणारी शक्ती आहे. मारुतीच्या ठिकाणी शक्ती व बुद्धी याचा सुरेख संगम दिसून येतो. त्याचा सगुणाकार मानवासारखा नसला तरी त्याचे मुख हे शिवासारखे आहे. अतिशय बलवान, बुद्धिमान व प्रामाणिक असा दासभक्त म्हणजे मारुती. त्याची शेपटी ही शक्तीचेच रूप आहे. मारुती पशुरूप असल्याने त्याच्या मनामध्ये विकल्प येण्याची शक्यताच नाही, म्हणूनच तो श्रेष्ठ ठरला. भीमरूपी मारुती स्तोत्र, पंचमुखी हनुमान स्तोत्र याच्या नित्यपठणाने मनुष्य निर्भय बनतो, प्रत्येक कामात विजय मिळवितो. भारताच्या दक्षिण दिशेला लंका आहे. सीतामाईला सोडवून आणण्यासाठी मारुतीने दक्षिणेला प्रयाण केले व तेथे विजय मिळवून तो आला. तेव्हापासून दक्षिणामुखी मारुतीला विजय मारुती हे नाव पडले. मारुती म्हणजे दास्य भक्तीची परिसीमाच होय. श्रीरामाचे काम तत्परतेने करणे आणि उरलेल्या वेळात रामनाम जपणे एवढेच त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट. आजही जेथे रामकथा चालू असते तेथे एक आसन हनुमानजींसाठी ठेवलेलेच असते. साडेसातीच्या काळात मारुती उपासना फार उपयोगी पडते. श्री रामकृष्णार्पणमस्तु.